नमस्कार मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे मराठा समाजातील जे बेरोजगार तरुण असतील अशा तरुणांना रोजगार करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवत असतं। आणि या योजनेमध्ये बऱ्याचशा तरुणांनी आपल्याला स्वतःचा एक स्वयंरोजगार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत, त्यांनी लाभही घेतलेले आहेत। आणि आता सध्याची एक अडचण आहे की बऱ्याच जणांना हे अर्ज करण्यासाठी अडचण येत आहे। आणि अर्ज करताना अडचण येत असल्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की ही वेबसाईट बंद पडली का, मग या वेबसाईट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती आहे मित्रांनो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून जे कर्ज दिले जातं त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला कळालं पाहिजे की नेमकी यामध्ये अडचण काय आहे, यासाठी अर्ज कसा करावा लागतो, यासाठी व्याज परतावा कसा मिळत असतो, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते। तर मित्रांनो, महत्वाची एक गोष्ट आहे की हे महामंडळाचं ऑनलाईन अर्ज करण्याचं बंद पडलेलं नाही, काहीच नाही। मात्र या पोर्टल मध्ये काही अपडेट करणं चालू आहे। कारण या अगोदर नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच इतर बांधवांनी या योजनेचा आपल्या टीसी वर खोडातोड करून लाभ मिळवला होता। त्यामुळे असा बेकायदा लाभ कोणाला घेता येणार नाही यासाठी या पोर्टल मध्ये अपडेट करणं चालू आहे। मात्र बऱ्याच जणांना वाटतं की हे पोर्टल बंद पडलं का, मग ही योजना बंद पडली का। तसं काहीच नाही मित्रांनो। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समन्वयकांचा नंबर पाहिजे असेल तर तो सुद्धा आपल्याला कमेंट करा, प्रत्येक जिल्ह्याचा नंबर मिळेल। कारण बऱ्याच मित्रांना अडचणी येत असतात ऑनलाईन अर्ज करते वेळेस, किंवा काही पोर्टलच्या संबंधित किंवा व्याज परताव्याच्या संबंधित, आपला व्याज परतावा का मिळाला नाही, नेमकी अडचण काय आहे। तर तशा बांधवांनी नक्कीच कमेंट करा। तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचे जे समन्वयक आहेत त्या प्रत्येक समन्वयकाचा नंबर मी तुम्हाला कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करील। आता सर्वच नंबर इथे सांगायचे तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून ज्यांना गरज पडत असेल आपल्या जिल्ह्यांच्या समन्वयकाशी संपर्क करायचा आहे मात्र त्यांचा नंबर नसेल तर त्यांनी कमेंट करावा, आपल्याला कमेंट मध्ये नंबर दिला जाईल। त्यामुळे अशा प्रकारचं कोणतंही पोर्टल बंद पडलेलं नाही किंवा काहीच नाही, हे व्यवस्थित चालू होणार आहे। याचा व्याज परतावा सुद्धा रेग्युलर येतो। त्यामुळे ज्या बांधवांना अर्ज करायचे असतील आणि ज्यावेळेस पोर्टल चालू होईल त्याबद्दलची अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करू। मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।